उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रगतीचा एक्सप्रेसवे या पुस्तकाचे लेखक आणि कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. पोद्दार सर नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आता नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत आणि सगळ्याच विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठीची धावपळी सुरू आहे. तर एकूणच सर्वसाधारणपणे बघितलं तर पालक आणि विद्यार्थ्यांची प्राथमिकता काय असते? दुर्दैवाने तुमचा प्रश्न खूप चांगला आहे आणि त्याचं उत्तर मला असं द्यावं लागेल की दुर्दैवाने जर तुम्ही पालकांची किंवा विद्यार्थ्यांची आज जी प्राथमिकता दिसते ती दिसते की कुठलाही अभ्यासक्रम निवडताना त्या क्षेत्रामध्ये किंवा ते शिक्षण घेतल्यानंतर मला नोकरी मिळणार आहे की नाही. इनफॅक्ट जर तुम्ही काही रिसंट ॲडव्हर्टाइजमेंट्स बघितल्या तर तुम्हाला अशा शिक्षण अभ्यासक्रमांची ॲड मिळते की हा अभ्यासक्रम केल्यानंतर 100% नोकरी तुम्हाला मिळेल. तर मला असं वाटतं की अगेन दुर्दैवाची गोष्ट आहे, पण बहुतेक पॅरेंट्सची किंवा पालकांची आणि मुलांची सुद्धा मानसिकता अशी असते की कुठलाही एक अभ्यासक्रम असा निवडला की त्या अभ्यासक्रमाच्या शेवटी आपल्याला नोकरी मिळणार आहे की नाही ही प्राथमिकता किंवा ही मानसिकता धरूनच शिक्षणक्रम म्हणजे चूज केलं जातं, विच इज व्हेरी डेंजरस. पण म्हणजे मग खरं म्हणजे पालकांची मानसिकता काय असली पाहिजे किंवा त्यांनी काय ठेवली पाहिजे मानसिकता पालकांनी विशेषतः? बघा, मानसिकता म्हणण्यापेक्षा मी म्हणेन तयारी काय असायला पाहिजे. आणखीन परत एक दुर्दैवाची गोष्ट इथे अशी आहे की मुलांचं करिअर ठरवताना आपण त्यांना मार्क्स किती मिळणार आहे त्याच्यावरती सगळं गणित मुलांच्या करिअरचं अवलंबून असतं. म्हणजे जर त्याला 95, 96, 97% जर वरती मार्क मिळाले तर आपण म्हणतो की त्यांनी मेडिकल ऍडमिशन घेतली पाहिजे, किंवा पालक म्हणतात की तुला चांगले मार्क मिळाले तर मेडिकल ऍडमिशन घे, थोडेसे कमी मिळाले तर तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे. आणि इंजिनिअरिंगला सुद्धा जर त्याला जायचं असेल तर पालक म्हणतात की आता कम्प्युटर क्षेत्राला जास्त वाव आहे, तुला 95, 96 मिळाले तर तू कम्प्युटरला जा, थोडेसे कमी मार्क मिळाले तर तू ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगकडे जा किंवा केमिकल इंजिनिअरिंगकडे जा. माझा एक बेसिक प्रश्न मला ऑलवेज पडतो की मार्काच्या त्या 4-5 मार्कांकडे बघून मुलाचं भवितव्य कसं ठरवलं जाऊ शकतं. त्या मुलाची केपेबिलिटी काय, त्या मुलाची स्ट्रेंथ काय, विकनेस काय, त्याचा कल कुठे आहे आणि तो खरंच त्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे की नाही याचा कुठेही मागोवा घेतला जात नाही. अगदी तुम्हाला साधं उदाहरण म्हणजे मी सांगेन की आपण आता पावसाळ्याचे दिवस आहे, आपण पावसाळ्यामध्ये सहल काढतो. सहलीला जाताना किंवा कुठेही प्रवासाला जाताना आपण ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती गोळा करतो. त्या ठिकाणी आपल्याला कसं जायचंय, आपल्याला रेल्वेने जायचंय, कारने जायचंय की फ्लाईटने जायचंय, तिथे हॉटेल्स कुठले असणार आहेत, जर प्रवासात आपल्याला त्रास झाला तर आपण काय करायला पाहिजे याची सगळी माहिती आणि इतकी चर्चा आपण घरामध्ये पालक मंडळी इतकी सखोल चर्चा करतात, सगळे हॉटेल्स शोधतात, सगळं करतात, पण तितकी तयारी किंवा तितकी चर्चा मुलं दुर्दैवाने पालक दुर्दैवाने मुलांच्या करिअर विषयी करताना मला दिसत नाही. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. बर. किंवा एकूण असं बघितलं जातं की सर्वसाधारणपणे जे मध्यमवर्गीय असेल त्यांचा कल हा नोकरीकडे तर असतोच, पण असंही म्हणलं जातं की उद्योजक हा घडवता येत नाही, तो जन्मालाच यावा लागतो. तर याविषयी आपण काय सांगा? काही वर्ष मी या तुमच्या या स्टेटमेंटशी सहमत नाही आहे. पूर्वी असं व्हायचं की फक्त आपण म्हणायचो की आर्टिस्ट सुद्धा घडवता येत नाही, आर्टिस्ट जन्मालाच यावा लागतो. तर आता तुम्ही जर बघाल की पुण्याची फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट FTI इन्स्टिट्यूट आहे, पुण्याला ललित कला केंद्र पुणे विद्यापीठाचा कोर्स आहे. तर आता कलाकार सुद्धा आपण घडवता येतात. तसेच उद्योजकतेच्या विषयी जर म्हणाल तर असं काही नेसेसरी नाही आहे की उद्योजक जन्माला यावं लागतो. जर तुम्ही कुठल्याही टॉपच्या 10 उद्योजकांची जर यादी बघितली, वेदर इट इज धीरूभाई अंबानी म्हणा किंवा तुम्ही नारायण मूर्ती म्हणा, इन्फोसिसचे, एअरटेलचे सुनील मित्तल बघा, त्यांची जर सुरुवात बघितली आयुष्याची तर ते काय अशा मोठ्या घराण्यातून आलेले नव्हते. त्यांनी स्वतःच्या हार्डवर्कच्या जोरावरती आणि त्यांना कुठेही त्यांची स्किल सेट कुठे आहे, त्यांना एक्झॅक्टली काय करायचे आयुष्यामध्ये आणि प्रबळ इच्छाशक्ती आणि अतोनात परिश्रम याच्या जोरावर त्यांनी यश मिळवलेलं दिसतं आपल्याला. कारण उद्योजक असेल त्यांना जर म्हणजे मला असं सांगायचं की नोकरी करण्यापेक्षा किंवा नोकरीकडे जरूर बघावं, नोकरी करणं काही चुकीचं नाहीये, पण आजच्या बदलत्या जगामध्ये, जागतिकीकरणामध्ये की नोकरी हा जसं पूर्वी काळी नोकरी म्हणजे माणसं नोकरी करायचे तसे रिटायर व्हायचे, आता नोकरी सुद्धा शाश्वत राहिलेली नाहीये. टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे आज बघा, तुम्ही साधं बँकिंगचं उदाहरण घेतलं तर पूर्वी आपल्याला वाटायचं की बँकांमध्ये वेळोवेळी नोकऱ्या उपलब्ध असायच्या. आज बँकांनी ATMचे सेंटर्स टाकलेले आहेत. टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे माणसांचं एक साधं मशीन एक संपूर्ण बँकेचं काम करू शकते. उद्या बँकेच्या नोकऱ्या कशा उपलब्ध होतील? टेक्नॉलॉजिकल चेंजेसमुळे नोकऱ्या कमी होणार आहेत.
नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नोकरी हा उद्देश ठेवून शिक्षण किंवा अभ्यासक्रम घेण्यापेक्षा स्वयंरोजगाराकडे किंवा उद्योजकतेचा कल ठेवून नोकरीची आस धरणं किंवा नोकरी करणं चुकीचं मुळीच नाहीये. पण वन हॅज टू बी ओपन अबाउट ऑल दिस थिंग्स. बरोबर. म्हणजे उद्योग जर केला तर त्यामध्ये स्काय इज द लिमिट ज्याला म्हणतो, की जेवढे श्रम कराल, जेवढे परिश्रम कराल, जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्याल तेवढं फळ तुम्हाला जास्त मिळेल, हे तर नक्कीच आहे. परंतु म्हणूनच मग जसं पालकांच्या बद्दल आपण मगाशी सांगितलं तसं मुलांनी आपल्या करिअरचा शोध कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी? अगदी तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला की मुलांनी सर्वप्रथम करिअरचा शोध घेण्याआधी त्यांनी स्वतःचा शोध घेणं फार गरजेचं आहे. आणि मी तुमच्या व्ह्युअर्सना अगदी अगदी आवर्जून सांगेन की मुलांनी थोडं स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की त्याच्या मुलाच्या स्ट्रेंथ काय आहे, त्याच्या विकनेसेस काय आहेत, त्याची आवड काय आहे, त्याला काय त्याचे मित्र त्याची संगत काय आहे, किंवा त्याचे तो क्रिएटिव्ह आहे का, तो अॅनालिटिकल आहे का, त्याच्यामध्ये लिडरशिप गुण आहेत का, ह्याचा मला असं वाटतं आत्मशोध घेणं जास्त गरजेचं आहे. जितका मुलांनी स्वतःला शोधायचा प्रयत्न करेल आणि त्याच्या पालकांबरोबर डिस्कशन करून किंवा शाळेमध्ये टीचर्स बरोबर किंवा इतर करिअर गायडन्स बरोबर डिस्कस करून जर त्यांनी स्वतःला शोधलं सुरुवातीला जर त्यांनी स्वतःला शोधायचा प्रयत्न केला तर आय थिंक ही विल बी एबल टू रीच अ बिग हाईट इन हिज लाईफ. बरं. परंतु हे सगळं तुम्ही सांगता हे नक्कीच बरोबर आहे, पण या सर्वासाठी आपली जी शिक्षण पद्धती आहे ती सुद्धा त्याला पूरक अशीच असायला पाहिजे, किंवा त्या दृष्टीने त्यांना काही जर प्रश्न असतील किंवा कोणाशी डिस्कशन जे तुम्ही जे म्हणालात ते करायचे असेल तर तशी असायला पाहिजे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तशी शिक्षण पद्धती आपल्याकडे आहे असं वाटतं का तुम्हाला? बघा, आता मला वाटतं काही वर्षापूर्वी मॅकेन्झीचा एक रिपोर्ट आला होता. त्यांनी असं सांगितलं की सध्याच्या शिक्षण पद्धतीमधून जे मुलं डिग्र्या घेऊन बाहेर पडतात आणि ज्या नोकऱ्या उपलब्ध किंवा बाहेर जे ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत त्यांच्या स्किल सेट्समध्ये खूप तफावत दिसते आपल्याला. म्हणजे जो एक मुलगा इंजिनियर म्हणून बाहेर पडतो तो एखादी नोकरी करू शकेलच की याची गॅरंटी नसते. शिक्षण पद्धती एक त्यांचं काम करतं, पण मी म्हणेन की आज गरज आहे ती शिक्षण पद्धतीला थोडंसं बदलण्याची गरज आहे. मी तर म्हणेन, आग्रहाने अशी विनंती करीन की मुलांना करिअर म्हणजे काय हे, जसं आपल्याकडे गणित, इतिहास आणि सामान्य ज्ञान असे विषय आहेत तसे 8वी 9वी 10वी पासूनच मुलांना करिअर गायडन्स किंवा करिअर करणं म्हणजे काय हा विषय शाळेमध्ये शिकवणं गरजेचं. मला वाटतं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की 10वी 12वी नंतर झाल्यानंतर तुम्ही जो पहिल्यांदाच मुद्दा मांडलात की तुला 95% मार्क मिळाले म्हणजे तू इंजिनिअरिंगला जा, बऱ्याच वेळेला असं दिसतं की त्या विद्यार्थ्याला काय काय आपल्याला पुढे सोयीसुविधा उपलब्ध आहेत, काय काय प्रकारचे अभ्यासक्रम आहेत हेच माहिती नसतं. आणि त्यामुळे पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षण संस्था यांचा समन्वय असणं आणि ते 8वी पासूनच जर सुरू केलं तर जास्त फायद्याचं होईल. पण मग सरकारी स्तरावर सुद्धा काय प्रकारे प्रयत्न होणं गरजेचं आहे असं वाटतं? बघा, सरकार, मला ऑलवेज या गोष्टीची म्हणजे मला काळजी असते की ज्यांना 90% किंवा 90-95% मिळाले त्यांचे पालक किंवा त्यांचे शिक्षण संस्था सक्षम आहेत बघायला की त्यांचं करिअर कसं घडेल. पण ज्या मुलांना शाळाच दिसल्या नाही, ज्यांनी शाळेचा दरवाजाच बघितला नाही, त्यांनी काय करायचं? किंवा जे ड्रॉपआउट्स आहेत 4थी 5वी पर्यंत जे 6वी ड्रॉपआउट, त्यांनी काय करायचं? तर मला असं वाटतं सरकारी स्तरावरती तांत्रिक शिक्षण अगदी छोटं जरी म्हणजे स्किल सेट असेल, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तुमचे आर्टिसन्स आहेत, कार्पेंट्री आहे, कार्पेंट्री वर्क आहे, मेसनरी वर्क आहे, सिव्हिल वर्क आहे, इंजिनिअरिंग वर्क, हे छोटे जे स्किल सेट्स आहेत त्यांचे छोटे कार्यक्रम, छोटे कार्यशाळा जर घेतल्या सरकारच्या वतीने तरी मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये पर्टिक्युलरली त्याचा उपयोग होऊ शकतो. पण मग ग्रामीण विद्यार्थी आणि शहरी भागातले विद्यार्थी यांच्यामध्ये कशा प्रकारे याच्याबद्दल जागरूकता होणं गरजेचं आहे? जागरूकता होणं खरंच खूप गरजेचं आहे. मी तर म्हणेन की तुमच्यासारखे जे दूरदर्शनचे माध्यम आहेत, आज आपल्या देशामध्ये 250 जवळपास दूरदर्शनचे चॅनल्स आहेत. आणि मला मला खूप या गोष्टीचं सांगताना वाईट वाटतं की आपण करिअर गायडन्सचे जे विषय घेतो किंवा समाज घडवण्याच्या गोष्टी आपण जे कार्यक्रम व्हायला पाहिजे ते कार्यक्रमाचा वेळ कुठला आहे? तुम्ही सगळ्या चॅनलचा एक सर्वे करा. तुम्हाला दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यानमध्ये किंवा 3 त्या दरम्यान तुम्हाला करिअर गायडन्स किंवा करिअर म्हणजे काय इतके सारखे महत्त्वाचे विषय ज्यांनी समाज उद्या घडणार आहे ते विषय दुपारी घेतले जातात. आणि संध्याकाळच्या प्राईम टाईममध्ये तुम्ही जर कार्यक्रम बघितले 6:30-7 नंतर ते 9:30-10 पर्यंत अगदी त्या सगळ्या प्राईम टाईममध्ये तुम्हाला घरगुती भांडणं, कलह आणि राजकारणावर त्या निरर्थक चर्चा तुम्हाला बघायला मिळेल. आता एक जाता शेवटचा प्रश्न की तरुणांनी यशस्वी होण्यासाठी, आयुष्य आपलं यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? बघा, माझ्या पुस्तकात तुम्ही उल्लेख केला मगाशी प्रगतीचा एक्सप्रेसवे. माझ्या पुस्तकाचं ब्रीद आहे, कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट, तेव्हाच होईल जय महाराष्ट्र.
इथे मी जेव्हा म्हणतो की कळेल ती भाषा, इथे मला भाषा म्हणजे मला मराठी किंवा इंग्रजी किंवा मी इथे भाषेचा मला अभिप्रेत नाहीये. इथे भाषा म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव. मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्ञान, कौशल्य आणि अनुभव ही भाषा, हिला भाषा समजलं पाहिजे. पण मी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मन लावून थोडक्यात कष्ट करणं आणि त्यासाठी जे पडेल ते गोष्टींना फेस करणं हे महत्त्वाचं आहे. आज आपण इथे आलात आणि हे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद, आभार. थँक्यू. आता वळूयात उर्वरित. हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.